हॅलो गाईज, आता मी घाटी मसाला करत आहे गाईज. कांदा लसूण मसाला आपण जे बोलतात ते. हे मालवणी मसाला मी तयार केला होता काल. ह्यातला मी 1.5 किलो मसाला साईडलाच काढून ठेवलाय. हे कांदा मी सुकून ठेवला, उन्हात सुकवलेला. हे आता मी फ्राय करणार आहे. आणि सुका खोबरा भाजून घेतलाय. हे लसूण घेतलं. लसूण मी जास्त नाही घेतलाय, थोडाच 150 ग्राम पर्यंत घेतलाय. ओके, कारण हा 1.25 किलोचा मसाला आहे. कांदा माझा 1 किलो आहे. त्याच्यामध्ये 3 वाटी मी खोबरं घेतलंय सुका आणि हे 150 ग्राम लसूण. बस आता हे मी फ्राय करून घेणार आहे. हे भाजून घेतलं आहे. लसूण पण मी फ्राय करून घेणार आहे आणि मग ग्राइंड करून मिक्सरमध्ये. हे कसं मी ग्रेट केलं आहे ना. तुम्ही जर तुकडे तुकडे केली ना, छोटे छोटे पीसेस, ते तुम्ही फ्राय करू शकता. ओके, सो हे मी ग्रेट केलेलं ग्रेटरने आणि त्याला रोस्टेड केलं. रोस्ट आहे म्हणजे हे. आणि इथे आहे लसूण फ्राय केला आहे, हे आला फ्राय केला आहे. ओके, आणि हे कांदा. सर्वात पहिले आपल्याला सुका खोबरा आहे तो पहिला घ्यायचा जारमध्ये. त्याला थोडासा मी ग्राइंड करून घेणार आहे, एकदम बारीक पावडर. ओके, त्याच्यानंतर मी कांदा ग्राइंड करणार आहे. मग लसूण आणि आलं. मग नंतर लास्टला सर्व एकत्र करायचं आणि हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा. हा आपला मालवणी मसाला जे मी काल रेसिपी याची दाखवली होती. ओके, सो त्यातला मी आता 1.25 किलो मसाला साईडला ठेवला आहे. आणि हे आता हे पूर्ण ॲड करून माझा मसाला एक सव्वा किलोपर्यंत तयार होणार. ओके, सो आता हे मी ग्राइंड करून घेते. आता काहीच हे पहा, हे कांदा ग्राइंड करून झाला आहे. इथे आहे सुका खोबरा, इथे आहे लसूण आणि आलं. ओके, आता हे आपण परातीमध्ये हे सर्व मी आता ॲड करत आहे. सर्व आता एकत्र ॲड करायचं आणि छान हातानेच मिक्सिंग करून घ्या. आता काहीच हे पहा, हे कांदा ग्राइंड करून झाला आहे. इथे आहे सुका खोबरा, इथे आहे लसूण आणि आलं. ओके, आता हे आपण परातीमध्ये हे सर्व मी आता ॲड करत आहे. सर्व आता एकत्र ॲड करायचं आणि छान हातानेच मिक्सिंग करून घ्यायचं आहे गाईस. एकदम पहिले हे छान मिक्सिंग करून घ्या असं हाताने. तुम्ही असा पण करून डब्यात ठेवू शकता गाईस. एखादा म्हणजे आपण असा गोडा मसाल्यासारखा तयार होतो. आणि हे जे आहे ना गाईस, हे कधी खराब नाही होत. हे आपण कसं सुकवून, कांदा पण सुकवून फ्राय करून घेतलं आहे गाईस. ओके, हे झालं. आता मिक्सिंग करून आपला आता हा मसाला आहे आपला, ह्याच्यात आपल्याला आता ॲड करायचं. ओके, सो आपला आता घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला आता रेडी होणार आपला. हे छान मिक्सिंग करून घ्यायचं. एकदम चोलून घ्या हाताने, दोन्ही हाताने. कारण की आता एका हाताने मोबाईल पकडला आहे गाईस. सो मी थोडा कट करणार आणि छानपैकी दोन्ही हाताने रब करणार मसाला घेऊन हातातच. मस्त सुगंध सुटलाय ना गाईस, इतका छान वाटतोय ना. आता हे पहा गाईस, आपला आता कांदा लसूण